लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे। शहरातील पाणी कपात अखेर रद्द करण्यात आलेली आहे। गंगापूर धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तर हा साठा 97% अधिक झालाय। याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। महापौर हिमगौरी आडके यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे। पाणी कपात रद्द झाल्यानं नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला असून नियमित पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे। इथे आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे, पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% पर्यंत भरलेलं आहे, म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे। आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mm पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहे। आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते, त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे। तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत। जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या कमांड कंट्रोल सेंटर मध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे। एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपला 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे। आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो। पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत, त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिल्या आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ, पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर संयमाने करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।